आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. मी पेशाने वकीलच आहे, रॉसाठी काम करतो. वर कळलंय सगळं नेमकं काय आणि कसं घडलंय ते. त्यांचं तुमच्यावरती बारीक लक्ष आहे. मला माहित होतं सर. कधी निघणार आहे मी बाहेर? पेपर रेडी झाले? सॉरी मॅडम, तुम्हाला लगेच इथून बाहेर पडता येणार नाही. मंगलताई, हिची अवस्था बघा, हिच्या जखमा बघा. अजूनही तुम्हाला असं म्हणायचंय की सुंदरीनं कुठल्याही रागात नाही घडवलेला नाही म्हणून? हे बघ बाळा, मी तुझ्या समोर हात जोडते. माझी मुलगी चुकली आहे ग, तिला एवढ्या वेळेला माफ कर. पण मी तुला सांगते, ती परत तुझ्या कधीच वाटायला जाणार नाही. मी शब्द देते तुला. आणि एवढंच काय, ती तुमच्या कोणाच्याच आयुष्यात परत डोकवणार नाही. एवढ्या वेळेला तिला माफ कर ग. काकू, हे काय करताय तुम्ही? अहो, सांगा ना यांना, असे हात वगैरे जोडू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे काकू, प्लीज असं करू नका. आय एम सॉरी टू से, पण तुम्हाला एक सांगते, मला सुंदरी मॅमने खूप टॉर्चर केलं, खूप जास्त. इतकं की मी बेशुद्ध पडले. त्यामुळे मी केस फाईल नाही केलेली आहे काकू. बहुतेक धनंजय सर किंवा मग आईनी केस फाईल केली आहे, पण मी नाही केली आहे. सायली, तुझा बाळा विश्रांती घे. आई, मी ठीक आहे. सायली, तुला खरंच विश्रांतीची गरज आहे. जा, विश्रांती. मंगलताई, आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही या आता. पण साधनाताई, आणि प्लीज ह्याचं पाया वगैरे पडत जाऊ नका, मला आवडत नाही ते. आणि अजून एक, तुमच्या मुलींना धनंजयशी असलेली सगळी नाती तोडली आहेत, तेव्हा प्लीज तुम्ही कुठलंही नवीन नातं जोडण्यासाठी येऊ नका. या तुम्ही आता. मला इथून निघता येणार नाही म्हणजे? तुम्ही रॉचे एजंट म्हणून मला सोडवायला आलाय ना? म्हणजे लगेच जर तुम्हाला इथून मी बाहेर काढलं तर सगळ्यांना संशय येईल की तुमच्या मागे कोणतरी ताकदवान मोठी माणसं आहेत म्हणून. डीसीपीने तुम्हाला अटक केली आहे आणि आपल्या ऑथॉरिटीचा धनंजयवरती अजिबात विश्वास नाहीये. तुम्हाला अटक करून धनंजयने तो संशय खरा ठरवलाय. हो, नाही सर, असं नाहीये. बघा, त्यांनी जे केलंय ते योग्यच आहे. त्यांनी या सिच्युएशन बद्दल काही माहितीच नाहीये. मॅडम, एक तर तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता, कोणालाही काही न सांगता हे सिया ऑपरेशन केलंय. त्यामुळे आपले
ऑपरेशन हेड तुमच्यावरती खूप नाराज आहे. सो काही दिवस तुम्हाला इथेच थांबावं लागेल. किती दिवस? नाही ते सांगता येणार नाही. आपण तुम्हाला सोडवण्याचा आम्ही इनडायरेक्टली प्रयत्न करतोच आहोत. हे बघा, तुमच्या फॅमिलीला काही होणार नाही आणि असं काय असेल तर आम्ही ऍक्शन घेऊ. त्यामुळे डोंट वरी, तुमची फॅमिली सेफ असेल, आमचं लक्ष आहे. आता काही वेळात तुमची रवानगी कोठडीत होईल. कोठडी? हो. बरं, मी निघतो आता. आणि तुम्ही हे सिया ऑपरेशन परस्पर केलंय त्याबद्दल ऑपरेशन हेडने स्पष्टीकरण मागितलंय. काय सांगू त्यांना? मॅडम, स्पष्टीकरण द्यावं लागेल. आणि हो, कोर्टात गुन्हा कबूल करा. तेच तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी फायद्याचं असेल. मॅडम, देशासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं. हा, मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढतो. प्रोसिजर चालू करतो ती. काही काळजी करू नका. हा, सगळं ओके होईल. ठीक आहे, येतो मी. माईक कमाल म्हणाली. म्हणजे आपण कधीपासून विचार करतोय की काय करता येईल, सुंदरी आणि धनंजय वेगळे होतील ज्याने. पण माई, मी खरं सांगतो, मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय ना की तो अद्भुत अद्वितीय क्षण बघताना मी का नव्हतो तिकडे. जेव्हा धनंजय सुंदरीच्या हातात पिढ्या घालतो, वा काय मजा आली असती सुंदरीच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन्स बघायला. वा, ठीक आहे, झालं ना. सुंदरी वर्सेस धनंजय, प्रेम वर्सेस प्रामाणिकपणा वर्सेस कर्तव्य. काय ओव्हर ऍक्टिंग करत असताना हे लोक, पण मजा आली. अरे यार, मजा आली. माई, काय झालं? तुम्ही गप्प का आहात? नाही, सुंदरीला अटक झाली म्हणून हुरळून जाण्याचं काही कारण नाहीये. हा एक प्रश्न मला सतावतोय की सुंदरीने सायलीला का किडनॅप केलं? हा, किडनॅप केलं म्हणजे तीच म्हणाली ना, कोणीतरी तिला बातमी दिली की सायली चांगली व्यक्ती नाहीये. आणि खरं सांगू का, मला काय वाटतं, हे बघा, धनंजय आणि सायली क्लोज येत चालले होते. त्यांचं म्हणजे सगळं होत चाललं होतं ना. जेलच झाली ती, काढला राग. नाही नाही, हे कारण नाहीये. हे कारण खोटं आहे. तिच्याबद्दल काय कळलं असेल की तिला वाटतंय की सायली वाईट आहे? नाही, पण तुम्ही कशाला एवढा विचार करताय त्या सायलीचा? तिच्याशी आपला काय संबंध आहे? तुम्ही ओळखता का तिला? या आदित्य समोर जास्त बोलता कामा नये. नको त्या गोष्टीत शिरेल हा. सायली ही सिया आहे आणि ती माझा उजवा हात आहे हे याला माहित नाहीये. सावध राहायला पाहिजे. माई, कसला विचार करताय एवढा? मला आणि सियाला एकत्र पाहिलं नसेल ना ना? माई, हवलदारचा फोन आहे. ऑन कर आणि स्पीकरवर टाक. हा, बोल रे. माई, सुंदरीला तिचा वकील भेटायला आलेला. वकील? तो कोण होता ते माहित नाही. माई, ते दोघं खूप शांतपणे बोलत होते, त्यामुळे काही कळत नव्हतं. पण माई, ते काहीतरी सिक्रेट बोलत होते. मी जेव्हा तिथं पोहोचलो ना, तेव्हा कळलं की सुंदरी खूप घाबरलेली. घाबरलीच पाहिजे ती.
तुम्ही तुमची ड्युटी करा, मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळू द्या. हवालदार, सुंदरी, नियमाप्रमाणे मला तुझं आता स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागणार आहे. जर का एकदा तुझ्या स्टेटमेंट वरती सही केली तर ब्रह्मदेव पण त्याला बदलू शकणार नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. सुंदरी, हा लास्ट चान्स आहे. जे काही खरं आहे ते तू मला सांग. याच्यावर मी माझी सही केली. तुम्हाला वाटेल ते स्टेटमेंट तुम्ही याच्यावर लिहू शकता. आजी, तुला माहितीये का आई कुठे? काय झालं? का रडतेस तू? आणि आई कुठे? मी तिला सकाळपासून हाका मारते, ती माझ्याकडे येतच नाहीये. बाबा, तूच सांग आता, आजी का रडते रे? साऊ, जसं आई नाहीये म्हणून तुला त्रास होतोय ना, तसं आजीलाही होतो. तर मला सांग, जर तू घराच्या बाहेर खूप वेळ राहिलीस तर आई काय करेल? आई घाबरेल आणि रडेल. आई घाबरेल ना? तसंच सुंदरी आई नाहीये म्हणून आजी सुद्धा घाबरली म्हणून रडते. पण तू काळजी करू नको. एकदा सुंदरी आई आली ना की आपण तिला खूप ओरडूया, सगळं ओरडूया, म्हणजे ती परत असं कधीच करणार. नको नको, आपण नको ओरडूया तिला. बिचारी खूप दमते आणि मी तिला त्रास देते ना खूप. ए बाबा, मी त्रास देते म्हणून तर नसेल ना गेली ती? नाही बाळा, असं कधीच नाही होणार. तुझा त्रास तुझ्या आईला कधीच नाही होणार. उलट ना बाबा, आई आली ना की आपण तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया, म्हणजे ती आपल्याला न सांगता कुठेच नाही जाणार. थांबा, मी आजीला समजवते. आजी बघ, मी रडते का? नाही ना, मग तू नको ना रडूस आता. शाणी आहे तुझी मुलगी आणि तिची मुलगी सुद्धा शाणी आहे. हो ग बाई हो, माझी मुलगी शहाणी आहे आणि माझ्या मुलीची मुलगी लई शहाणी आहे. माझी सा. आता रडू नकोस. आजी, आता तुझी मुलगी आली ना की तू तिला ओरड, हा, पण जास्त नको ओरडू, थोडंच ओरड. आणि मी तिला तुझ्या अशी पत्राला बांधून ठेवेन की ती तुला सोडून कुठेच नाही जाणार.
लांब राहा. नाही, नो कमेंट्स. धनंजय सरांसाठी तुम्ही तुमच्या करिअरवर पाणी सोडलं आणि आज सरांनी तुमच्या सतत बेड्या घातल्यात. तुम्ही त्यांच्या गर्लफ्रेंडला मारहाण केली असा आरोप आहे तुमच्यावर. आणि तुम्ही पहिल्या नवऱ्यासाठी धनंजय सरांना सोडलं. इतकं प्रेम आहे का तुमचं त्यांच्यावर? इतकं प्रेम आहे त्यांच्यावर? सांगा मॅडम. नो कमेंट्स, नो कमेंट्स. चला, केसला उशीर होतो. या प्लीज. मॅडम 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 काकू, काकू काय करताय तुम्ही? असं का करताय धनंजय तुम्ही? आई, ते जे काही करतायत ते बरोबर करतायत. ते फक्त त्यांची ड्युटी करतायत आणि त्यांना करू देत, अडवू नकोस. मग मी काय करू सांग ना? मी नुसते बघत बसू का? मला नाही बघवत तुझी ही अवस्था. आई, तुला जरा खंबीर व्हावं लागेल. आणि हो, अजून एक गोष्ट, तुमच्यापैकी आतमध्ये कोणीच येणार नाही. कारण मला माहिती आतमध्ये काय होणार आणि ते सगळं तुम्हाला बघवलं जाणार नाही. त्यामुळे तुम्ही इथेच थांबा. मला येऊ दे. आई, तुला माझी शपथ आहे. प्लीज. किती कंटाळा आलाय मला आणि कुणीच नाही माझ्यासोबत खेळायला. शाळेला गेले असते पण शाळेला पण सुट्टी आहे. सावी, हे घे, नूडल्स खाऊन घे. नकोय मला, मला खूप कंटाळा आलाय. मग मी काय करू? माई पण ना, आता या मुलीची पण हाजी हाजी करायची कमी. सावी, माहित आहे मला, पण सरळपणे खायला काय झालं? घे, खाऊन घे. नकोय मला, मला फक्त माझी आई आणि बाबा हवेत. सावी, आता नाही खाल्लंस तर माईंना सांगेल. हा, सांग, कुणालाही सांग, फक्त माझ्या आईला घेऊन ये. आता ही नखा एवढी कार्टी मला हुकूम सोडते. आई कुठे बघायचंय ना तुला? थांब, दाखवतेच. माजी कलेक्टर सुंदरी मोहिते यांना आरोपी म्हणून कोर्टात उभं केलं आहे आणि त्यांच्या जामिनीवर सुनाई चालू आहे. आई, आई, मागे वा. नाही सर, माईंचं असं स्टेटमेंट आहे की हे तुम्ही मुद्दाम केलंय. आदित्य आणि सुंदरी मॅडमचा संसार तुम्हाला बघवत नाहीये का? म्हणूनच आज सुंदरी मॅडमना अटक झाली आहे. तर तुमचं काय मत आहे? मॅडम सुंदरी, तुम्ही कलेक्टर म्हणून संतुलित होतात, पण प्रेमात निराशा पदरात पडले तर तुम्ही डायरेक्ट कायदाच हातात घेतलात.
तुम्ही आईसारखे वागत नाही आहात. आणि आई, तुम्हाला नसेल विश्वास तिच्यावर, पण मला आहे. मला माहिती आहे सुंदरी निर्दोष आहे आणि तिच्यासाठी मी सगळे पुरावे शोधायला तयार आहे. खरंच चुकलंच माझं, पण इतका कडवटपणा कुठून आला माझ्यात? अहो आई, आई ऐका ना माझं. आई, धनंजयला पण पुरावे हवेत. अजून सुंदरी मनातून उतरलेली दिसत नाहीये. खूप चुकीचं आहे, खूप जास्त चुकीचं आहे आणि सगळ्यात जास्त धोकादायक आहे. धनंजयच्या हाती पुरावे लागण्याआधी मला माझं मायाजाळ पसरावं लागणार आहे पुन्हा एकदा. पटापटा बोलायचं. नाव नैना अजित रोकडे. नाव सुंदरी मोहिते. तू येणार होतस, कळलं होतं, केलंच नाही. काकांच्या घराला कोणता रस्ता जातो ते पण नाही आठवते. विचारू का कोणाला तरी? काय झालं बाला? मला धनंजय काकांकडे जायचंय. धनंजय काकांकडे जायचंय? हो. मला माहितीये ते कुठे राहतात. खरंच? हो खरंच. चल मी तुला सोडतो. नाही नको. आई बोलली अनोळखी माणसांसोबत असं जायचं नाही. थँक्यू. हॅलो, अड्ड्यावर या रे. चावी
सावी, मी सगळीकडे शोधलं, मला कुठेच सापडत नाहीये ती. मी तुम्हाला सांगत होतो मी थांबतो इकडे, सावी सोबत कोणतरी हवं, पण नाही, तुमचा हट्ट घेऊन गेलात मला. अरे पण तिकडे कोर्टात जाणं पण गरजेचं होतं ना. अरे काय गरजेचं होतं इकडे? मामडे बाहेर पण कुठेच नाहीये ती. आदित्य शांत हो, येणार, सुंदरी पण येणार, सावी पण येणार, काळजी करू नकोस. बघा मी काय करायचं काय नाही करायचं प्लीज सांगू नका. आणि मी सगळ्यांच्या पाया पडतो, सावीच्या बाबतीत मला काही सांगू नका. माझी मुलगी आहे ती, माझी जबाबदारी आहे. सावी नाही ना सापडली. शीतल तूच होती ना घरात, मला सांग सावी कुठे? शीतल सावी कुठे? माहित नाही. शीतल तुला एक काम दिलं होतं, तुला इकडे राहायचं होतं आणि सावीवर लक्ष ठेवायचं होतं, तेही जमलं नाही तुला. आता सांग सावी कुठे? मला खरं खरं कळलं पाहिजे कुठे. एक मिनिट, सावीला कळलंय का? सुंदरीला अटक झाली आहे, सावीला कळलंय का? नाही म्हणजे ते मी. शीतल, शीतल न घाबरता सांग. माई, मी हॉलमध्ये आली तर सावी खूप रडत होती. हा, आल्यावर कळलं की तिने टीव्हीवर बातमी बघितली आणि तिने सुंदरी आणि धनंजयला सोबत बघितलं. ती हट्ट करायला लागली की मला धनंजय काकांकडे जायचं, त्यांच्याकडे गेलं तर सगळं काही सॉल्व्ह होईल. माई, मी तिला खूप समजवलं पण ती ऐकतच नव्हती. ती खूप घाबरलेली होती आणि खूप रडत होती, म्हणून मी तिच्यासाठी पाणी आणायला गेले आणि आल्यावर बघते तर ती कुठेच नव्हती. मी खूप शोधलं माई तिला, मी सगळीकडे शोधलं पण ती नव्हती. माई माझा विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही. मूर्खो, 7 वर्षाच्या मुलीवर तुला लक्ष ठेवायचं होतं, तेही तुला जमलं नाही. माईंचा बिझनेस काय हँडल करणार आहेस तू? नाही, सावी निश्चित धनंजयशी बोलायला गेली असं मला सावीला शोधायला हवं. हा, सावीला शोधायला आता मला निघावं लागतंय. एक गोष्ट लक्षात ठेव, सावीला काही झालं ना, कोणालाही सोडणार नाही मी. तुम्हा लोकांना कुठे तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, लक्षात ठेव. कळलंय? दादा ऐका ना, तुम्ही इथे कुठे लहान मुलीला बघितलंय का? नाही. नाही, ठीक आहे. सावी, सावी, सावी. सावीची चप्पल म्हणजे सावी इथेच कुठेतरी गेली आहे. सोडा 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 तुम्ही मला. मला सोडा. सावी, बाळ तू ओके सांगतो, तुला काही झालं नाही ना? नाही. पण काय लागलं? त्यांनी खूप त्रास दिला ना तुला?
तू आता बाजूला हो. यांना मी बघतो. हे याला आता सोडायचं नाही.